वसई विरार शहर महानगरपालिकेने जी भरमसाठ करवाढ केलेली आहे या संदर्भात वसईच्या नागरिकांना एक प्रश्न पडलेला आहे। महानगरपालिका जर शहराचा विकास करण्यासाठी कर वसुली करत असेल तर नागरिक म्हणून माझंही मत आहे की कर महानगरपालिकेने घेतलाच पाहिजे, परंतु तो करही वेगळ्या पद्धतीने घेताना त्या कराबाबतीत नैसर्गिक न्यायाचा नियम पाळला जातो का? उदाहरणार्थ विरारमध्ये रेडी रेकनर रेट आहे, वसईमध्ये जो रेडी रेकनर रेट आहे आणि भुईगाव किंवा निर्मळ किंवा गिरीश सारखी गावं आहेत इकडला रेडी रेकनर रेट आहे, यामध्ये फरक आहे। घरपट्टी लावताना या रेडी रेकनरच्या आधारेच तो कर आकारला जातो। वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो वसई शहरामध्ये, जो विरार शहरामध्ये, जो वसई गावामध्ये रेट आहे तोच ग्रामीण भागातील लावला जातो। मग वसई विरार महानगरपालिका हा नैसर्गिक नियम का नाही पाळत? म्हणजे सेवा सुविधा द्यायला वसई विरार महानगरपालिकेला अडचणी आहे, कर वाढवायला मात्र सुसाट वेगाने जायचं आणि त्या संदर्भात पक्षपात केला जातो। रेडी रेकनरनुसार का नाही दर आकारला जात? वसईकरांचा या करवाढीला विरोध कधीच, परंतु सेवा सुविधा द्यायचे नाही। कर आकारताना नैसर्गिक नियमाप्रमाणे कर आकारताना नागरिकांच्या सूचना हरकती घेतल्या पाहिजे, ते करायचं नाही। रेडी रेकनरनुसार कर द्यायचा नाही। या संदर्भात इकडल्या नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि या रोषाला आपण सगळ्यांनी वाचा फोडलीच पाहिजे। धन्यवाद।